नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठी. आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचा अभ्यास करत असताना अरिस्टॉटलच्या गुलामगिरी संबंधीचे जे विचार आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. आता अरिस्टॉटलने गुलामगिरीचं समर्थन केलं, कारण प्राचीन ग्रीक नगरराज्यामध्ये काय होती, गुलामगिरीची पद्धत अस्तित्वात होती. त्याचं म्हणणं होतं की राज्याची आर्थिक आधारशिला या गुलामगिरीच्या पद्धतीला त्यावेळेस मानलं जात होतं. आता अरिस्टॉटल स्वतः जो आहे ना, तो अनेक गुलामांचा मालक होता. प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये गुलामगिरीच्या विरोधात विचार निर्माण झालेले होते. काही विचारवंतांनी त्याला विरोध केलेला होता. मग त्यांच्या काळामध्ये काही सोफिस्टांनी या गुलामगिरीच्या पद्धतीला जो विरोध केलेला होता, तो विरोध मांडण्याच्या उद्देशाने प्लेटोने गुलामगिरी संबंधी विचार मांडले. कारण एल्टिफोन आणि एल्सिडेमास यासारख्या सोफिस्ट विचारवंतांनी गुलामगिरीला विशेष विरोध केलेला होता, हे लक्षात घ्या. या सोफिस्ट विचारवंतांच्या मते गुलामगिरी ही अनैसर्गिक आहे. ते गुलामगिरीला अनैसर्गिक, अनुचित, अमानुष समजत होते. त्यांच्या मते निसर्गाने सर्वांना समान निर्माण केले. कोणालाही इतरांवर शासन करण्याचा अधिकार नाही. शासन करण्याचा अधिकार हा नैसर्गिक नाही. मग अरिस्टॉटलला मात्र हा विचार सोफिस्टांचा मान्य नव्हता, कारण स्वतः अरिस्टॉटलकडे आपण पाहतो की अनेक गुलाम होते. मग त्याने या गुलामांचं समर्थन केलं. त्यालाही वाटलं की आपले विचार मांडले पाहिजे, अन्यथा गुलामगिरीची पद्धत नष्ट जर झाली तर आपल्याला अनेक प्रश्नांना फेस करावं लागेल. मग हे सिद्ध करण्यासाठी त्याने राज्यशास्त्र आणि तर्कशास्त्र या दोन्ही बाबींचा या ठिकाणी विचार केला आणि त्यांच्या मदतीने गुलामगिरी कशी श्रेष्ठ आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, अरिस्टॉटलने त्याच्या दि पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथाच्या 5व्या भागामध्ये या गुलामगिरीच्या संदर्भात विचार मांडलेले. एका अनैसर्गिक रूढीला ती नैसर्गिक रूढी आहे हे सिद्ध करणं त्या काळात खरं म्हणजे तर्कशास्त्राचा अपमान मानला जात होता. परंतु अरिस्टॉटलने आपले विचार मांडताना कुठेही संकोच केलेला आहे का? अजिबात नाही. संकोच न करता गुलामगिरीचं समर्थन केलंय. अरिस्टॉटलने आपले विचार मांडत असताना तो जास्त व्यवहारवादी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण गुलामगिरीची जी प्रथा होती ना, ती जर नष्ट झाली तर ग्रीक देशाच्या आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम होईल असं कुणाला वाटत होतं मित्रांनो? अरिस्टॉटलला. म्हणून गुलामगिरी ही आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक आहे असा विचार त्या ठिकाणी अरिस्टॉटलने मांडला. आता एकीकडे सोफिस्टांचा गुलामगिरीला होणारा विरोध, गुलामगिरीच्या विरोधात सुरू असलेला प्रचार आणि दुसरीकडे या गुलामगिरीचं समर्थन करणं आवश्यक आहे या दृष्टिकोनातून आपण पाहतो की अरिस्टॉटलने गुलामगिरीच्या समर्थनार्थ काही आपले विचार मांडलेले आहेत. त्याचा सविस्तर विचार आपण करणार. आता अरिस्टॉटलने गुलामगिरीच्या संबंधी आपले विचार मांडून त्या गुलामगिरीच्या पद्धतीचं त्या ठिकाणी समर्थन केलेलं आहे. त्याचं म्हणणं होतं संपत्तीची आवश्यकता आहे. कारण अरिस्टॉटलचं म्हणणं होतं की प्रत्येक मनुष्याला संपत्ती आवश्यक वाटते, संपत्ती तो बाळगतो. मग कोणत्याही कुटुंबाचं कल्याण करायचं असेल तर मित्रांनो संपत्ती हवी की नको? पैसे हवे ना, कारण आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी आपल्याला संपत्ती हवी. मग ही अत्यंत आवश्यक असलेली संपत्तीची बाब आहे आणि त्यासाठी तो म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला आपलं कुटुंबाचं कल्याण करण्यासाठी किंवा कुटुंबाच्या सुखासाठी संपत्ती आवश्यक आहे. मग गुलामगिरी जी आहे ना, ही त्या ठिकाणी त्या गुलामांना त्याने संपत्ती मानलेलं होतं. जेव्हा एक सुखी आणि समृद्ध कुटुंबासाठी जसं आपण घर पाहिजे, शेत पाहिजे किंवा जनावरं हवी आहेत, अशा पद्धतीचा जेव्हा विचार करतो मित्रांनो, चल आणि अचल संपत्तीचा जेव्हा आपण विचार करतो, त्याचप्रमाणे अरिस्टॉटलचं म्हणणं होतं की या ठिकाणी गुलाम हे सुद्धा व्यक्तीची संपत्ती आहे. अरिस्टॉटलने गुलाम आणि मालक यांच्यामध्ये फरक केला. त्याचं म्हणणं होतं की गुलाम जो आहे ना, हा मालकाचा केवळ नोकर आहे का? नाही. तो केवळ नोकर नाही, तर तो मालकाची संपत्ती पण आहे. हा जो गुलाम आहे तो मालकाचा त्या ठिकाणी मालमत्ता असल्यामुळे तिचा वापर कसा करायचा हे ठरवण्याचा अधिकार कुणाला असणार? मालकाला असेल. अशा प्रकारे अरिस्टॉटलचं मत होतं. मग मालक आणि गुलाम यांच्यामध्ये काय फरक आहे? तर तो म्हणतो मालकाकडे काय असते? बुद्धी असते आणि गुलामाकडे ही मात्र बुद्धी नसते. मग आता गुलाम आणि इतर प्राणी यांच्यामध्ये सुद्धा तो फरक करतो की इतर प्राण्यांना बुद्धीची कल्पना नाही, पण गुलामांना बुद्धीची कल्पना असते असा विचार तो ठिकाणी करतो. जनावरांप्रमाणे गुलामांची त्याने कल्पना केलेली होती. त्याचं म्हणणं होतं की इथे गुलाम आणि प्राणी यांच्यामध्ये जो फरक आहे तर प्राण्यांना बुद्धीची कल्पनाच नसते, मात्र गुलामांना मात्र इथे बुद्धीची कल्पना असते, अशा प्रकारचा विचार मांडला. आणि त्याचा अर्थ होता की गुलाम हा पूर्ण मनुष्य नाही आणि तो पूर्ण पशु पण नाही.
या दोन्ही अवस्थेमधला एक मनुष्य आकृती असा प्राणी आहे. म्हणजे मनुष्यासारखी आकृती असलेला तो एक प्राणी आहे, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने मांडलेला आहे. आता गुलाम आणि मालक या दोघांमध्ये निसर्गताच फरक असतो आणि म्हणून बुद्धिमान मालक जो असतो ना, हा बुद्धिहीन असलेल्या गुलामावर काय करतोय, शासन करतोय. मालक आणि गुलाम यांचा संबंध जर बघितला तर अरिस्टॉटलचं म्हणणं आहे की हा क्रूर गुलामगिरीच्या प्रथेचा तो विरोधक होता. त्याचं म्हणणं होतं की मालकाने क्रूर पद्धतीने गुलामाला वागवू नये. मग मालक आणि गुलाम यांच्या संबंधाला तो प्रेमळ आणि सहयोगी बनवण्याची सूचना तो करतोय. मग गुलामांशी मालकाने कसं वागलं पाहिजे, मित्रत्वाच्या भावनेने वागलं पाहिजे, त्याच्याशी प्रेमाचे संबंध ठेवले पाहिजे. अरिस्टॉटलने गुलामगिरीची जी प्रथा आहे ना, ही वंश परंपरागत असल्याचं कुठेही म्हटलेलं नाही. म्हणजे आता जर वडील गुलाम आहे तर त्याचा मुलगा गुलाम होणार, मग पुढे त्याची मुलं जी असतील ती गुलाम होणार, अशी वंश परंपरागत पद्धत सांगितली का, अजिबात नाही. आता अरिस्टॉटलने गुलामगिरीच्या पद्धतीचं या ठिकाणी समर्थन केलंय. मग ह्या गुलामगिरीच्या पद्धतीचे नेमके काय आधार आहे याचाही विचार अरिस्टॉटलने केला. कारण एकीकडे विरोध होतोय, दुसरीकडे गुलामगिरीचं समर्थन करायचंय. मग समर्थन करताना गुलामगिरी पद्धत का पाहिजे याचा विचार करायला पाहिजे होता. म्हणून उपयुक्ततेच्या आधारावर अरिस्टॉटलने गुलामगिरीचं समर्थन केलेलं आपण पाहतो. आता त्याचं म्हणणं होतं की गुलामगिरीची प्रथा ही केवळ मालकासाठी लाभदायी नाही, तर ती गुलामांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. म्हणून एकाचा लाभ आहे असं नाही, म्हणजे मालकाचा लाभ आहे तर तिकडे दुसरीकडे गुलामांचाही यातनं लाभ आहे. कारण मालकांना त्यांचं शासन कार्य चालवायचंय. आता शासन कार्य चालवायचं म्हटलं तर आपल्याकडे वेळ पाहिजे. मग आपण शासन कार्य दिवसभर केलो, आपण कामाने थकणार आहेत, मग आपल्याला विश्रांती पण लागणार आहे. मग आपली कामं कोण करणार. मग या दृष्टिकोनातनं विचार केला की शासन कार्य करणाऱ्या व्यक्तीला वेळ आणि विश्रांतीचीच गरज आहे. मग मालकांना राज्याच्या कायद्याची निर्मिती करायची आहे, त्याची अंमलबजावणी करायची आहे, त्याच्यासाठी पुरेसा वेळ द्यायचा आहे. मित्रांनो, आपण देशाच्या कार्यासाठी वेळ देतोय, कायदा बनवण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ देतोय, तर आपल्या घराकडे आपण पूर्ण लक्ष देऊ शकू का, अजिबात नाही. मग आपल्या घरामध्ये काम करण्यासाठी त्या ठिकाणी गुलाम आवश्यक आहे. म्हणून गुलामगिरीमुळे आवश्यक वेळ कुणाला मिळेल, मालकाला मिळेल. आणि तो आपला वेळ कुठे घालवू शकेल, देश कार्यासाठी किंवा राज्य चालवण्यासाठी घालवू शकतील. म्हणून त्या ठिकाणी गुलामगिरीची पद्धत उपयुक्त असल्याचं वर्णन त्या ठिकाणी अरिस्टॉटलने केलंय. आता गुलाम काय करणार की आपल्या घरामध्ये असलेली कामं असतील किंवा आपली शेतीची कामं आहे, कारण त्यावेळेस कृषीप्रधान व्यवस्था होती. मग आपल्या घरातली आणि शेतीची जी कष्टाची कामं आहेत ती कोणाकडनं केली जाणार आहे, गुलामांकडनं. आता गुलाम जर हे कामं करत असतील तर मित्रांनो आपल्याकडे फावला वेळ राहणार. मग फावला वेळ ज्याच्याकडे आहे तो आपला वेळ तो देशाच्या कार्यासाठी देऊ शकेल. मित्रांनो, अरिस्टॉटलच्या मते गुलाम हे निर्बुद्ध असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये समज म्हणा, विवेक म्हणा, बुद्धी म्हणा ही असते का, तर अरिस्टॉटलचं मत होतं त्यांच्याकडे विवेक नाही, बुद्धी नाही. मग त्यांना आपलं कल्याण कशात आहे हे पण नाही समजत. मग त्यांच्या कल्याणासाठी त्यांना कुणीतरी मार्गदर्शन करणारं किंवा प्रेरणा देणारी व्यक्ती हवी आहे. मग ज्या व्यक्ती उच्च चारित्र्यवान असतील, बुद्धिमान असतील, संयमी आहे, अशा ज्या व्यक्ती आहेत, म्हणजेच बुद्धिवादी ज्या व्यक्ती म्हणजे मालक, या मालकाने त्यांना प्रेरणा द्यायची आहे आणि त्यांची कामं कल्याणाची करायची आहे. अशा प्रकारे मालक आणि गुलाम या दोघांमध्ये जर विचार केला तर मालकाकडे बुद्धी आहे, त्यांनी आपल्या बुद्धीच्या आधारे जी कामं निकृष्ट दर्जाची आहे किंवा कष्टाची आहे ती त्या गुलामांकडनं करून घ्यायची, त्यांना प्रेरित करायचं. मग अरिस्टॉटलचं असं मत होतं की ज्या बुद्धिमान व्यक्ती आहेत ते योग्य आहे, त्यांच्याकडे विवेक आहे, त्यांना कुठेतरी मार्गदर्शन करण्याची कला अवगत आहे. मग योग्य व्यक्तीचं अयोग्य व्यक्तीवर, म्हणजे अयोग्य व्यक्ती म्हणजे कोण, गुलाम, ज्यांना स्वतःची विवेक नाही किंवा बुद्धी नाही, अशा व्यक्तीवर शासन करणं हे नैतिक दृष्टीने न्यायाशी सुसंगत आहे असा विचार अरिस्टॉटलने मांडला. म्हणजे इथे योग्य व्यक्तीचं अयोग्य व्यक्तीवर काय झालं, मग शासन. अशा प्रकारे मित्रांनो उपयुक्ततेच्या आधारावर अरिस्टॉटलने गुलामगिरीचं समर्थन पहिल्या भागात केलं. दुसऱ्या भागाचा जर विचार केला तर त्याचं म्हणणं होतं की जिथे योग्य व्यक्ती आहे ना, त्या योग्य व्यक्तींचं अयोग्य व्यक्तीवर त्या ठिकाणी शासन असणं आवश्यक आहे. मग काही व्यक्ती निसर्गतः अयोग्य, म्हणजे कमी बुद्धीच्या जन्माला आल्या, काही व्यक्ती चांगल्या बुद्धीच्या जन्माला आल्या. मग ज्या व्यक्तींकडे बुद्धी चांगली आहे, ज्या कुशल आहेत, ज्या योग्य आहे, त्या व्यक्तींनी ज्यांच्याकडे बुद्धी कमी आहे, ज्या अकुशल आहे किंवा त्यांच्याकडे पात्रता नाही, विवेक नाही, त्यांच्यावर शासन केलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार मांडला. आता शासन करणं हे सर्वांना शक्य आहे का,
तर अरिस्टॉटलच्या मते नाही. मग ज्यांच्याकडे बुद्धी किंवा विवेक आहे त्याच व्यक्ती शासन कार्य करू शकतात. म्हणून काही व्यक्तींकडेच हे शासन कार्य करण्याचं जे कौशल्य ना हे जन्मतःच प्राप्त होतं. म्हणजे निसर्गतःच बुद्धिमान व्यक्ती ज्या असतात त्याच या ठिकाणी कुशलतेने शासन करू शकतात. अशा प्रकारचा विचार अरिस्टॉटलने मांडला. मग त्याचं असं म्हणणं होतं की जो शासक आहे आणि ज्यांच्यावर तुम्ही शासन करतात तो शासित आहे ना, यांच्यामध्ये परस्पर संबंध आहे. कसा संबंध सांगितला? मानवाच्या शरीराशी तुलना केली आहे. आत्मा आणि शरीर याच्यामध्ये त्याने तुलना केली आहे की ज्यावेळेस शासक आणि शासक यांच्यातले जे परस्पर संबंध आहे हे आत्मा आणि शरीराशी संबंधाप्रमाणे आहे. आता शरीर ज्याप्रमाणे आपण पाहतो की आत्म्याच्या आदेशाप्रमाणे काम करतो ना, त्याचप्रमाणे गुलामाने कुणाच्या आज्ञेने काम करायचंय? मालकाच्या. म्हणजे मालक काय झाला? आत्मा. गुलाम म्हणजे काय झालं? शरीर. अशा प्रकारे मालकाच्या आदेशानुसार गुलामांनी काम केलं पाहिजे असा विचार या ठिकाणी गुलामगिरीचं समर्थन करत असताना अरिस्टॉटलने मांडलेला आपण बघतो. तिसरा आधार जो त्याने घेतलाय ना की गुलामगिरीचं समर्थन करण्यासाठी, त्याचं म्हणणं नैसर्गिक असमानता आहे आणि म्हणून नैसर्गिक असमानतेच्या आधारावर अरिस्टॉटलने या गुलामगिरीचं समर्थन केलंय. मग त्याचं म्हणणं होतं की मनुष्यामध्ये निसर्गताच असमानता आहे. जन्मतःच आपल्यामध्ये कौशल्य येतं. काही व्यक्तींमध्ये त्या अकुशल राहतात, काहींमध्ये योग्यता असते, काही अयोग्य असतात, काहीमध्ये बुद्धी आहे, काही निर्बुद्ध असतात किंवा कमी बुद्धीच्या असतात. म्हणजे निसर्गतःच व्यक्ती कमी बुद्धीच्या किंवा जास्त बुद्धीच्या म्हणजे असमान निर्माण होतात. म्हणून काही व्यक्ती अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा आपण पाहतो की त्यांना कसं वागावं हे कळत नाही. म्हणजेच गुलामगिरीचं जीवन हे नैसर्गिक असमानतेचाच परिणाम आहे अशा प्रकारचं विवेचन त्या ठिकाणी अरिस्टॉटलने केलं. त्याचं म्हणणं आहे की परिस्थिती आहे पण विवेक नाही, विचार नाही, बुद्धी नाही. अशा व्यक्ती कोणत्या परिस्थितीत कसं वागावं हे त्यांना कळत नाही. आणि अशा ज्या कमी बुद्धीच्या किंवा बुद्धिहीन व्यक्ती असतील ना, त्यांनी इतरांच्या प्रेरणेने म्हणजे ज्या बुद्धिवादी व्यक्ती आहेत त्यांच्या आदेशाप्रमाणे काम केलं पाहिजे. म्हणजे ही शक्ती सुद्धा वाया जाणार नाही अशा प्रकारे वर्णन करून बुद्धिमान व्यक्ती ह्या काय करणार? मग मालक बनणार आणि ज्या मालक बनतील त्या गुलामांना आदेश करतील आणि त्यांच्याकडनं शारीरिक कष्टाची जी कामं आहेत ते करून घेतील. अशा प्रकारे नैसर्गिक असमानतेचा आधार घेऊन अरिस्टॉटलने गुलामगिरीचं समर्थन केलंय. त्यानंतर अरिस्टॉटलने कार्यविभिन्नतेच्या आधारावर सुद्धा गुलामगिरीचं समर्थन केलेलं आपण पाहतो. अरिस्टॉटलच्या मते निसर्गाची कुठलीही निर्मिती जी आहे ना ती निरर्थक नसते. एवढंच आहे की काही व्यक्तींकडे कार्य करण्याची क्षमता असते आणि काही व्यक्तींना मात्र ती क्षमता नसते. काहींकडे विवेक असतो, त्यांना काय करावं हे कळतं, काहींना मात्र इतरांनी सांगितल्यावर ते करायचं सुचतं किंवा त्यांच्याकडनं करून घ्यावं लागतं. अशा प्रकारे सर्व व्यक्तींची पात्रता ही सारखी नसते, ती भिन्न भिन्न असते आणि म्हणून इथे अरिस्टॉटल सांगतो की कार्यविभिन्नतेच्या आधारावर गुलामगिरीचं त्याने समर्थन केलंय. आता शरीरामध्ये बुद्धीचं कार्य काय असतं? बुद्धी काय करते? आपल्याला ऑर्डर करत असते म्हणजे आज्ञा करते. मग इंद्रियाचं काम काय आहे? की बुद्धीने दिलेल्या आज्ञेचं पालन करणं. मग त्याचप्रमाणे राज्यामध्ये ज्या व्यक्तीच्याकडे योग्यता आहे, कौशल्य आहे, बुद्धी आहे, अशा या बुद्धीच्या भिन्नतेच्या किंवा पात्रतेच्या योग्यतेच्या भिन्नतेच्या आधारावर त्या प्रत्येक व्यक्तीचं कार्य हे वेगवेगळं असणार, ते सारखं असू शकत नाही. आणि म्हणून बुद्धिवादी लोकांनी देशाचं राज्यकारभार करायचा आणि ज्या व्यक्तींकडे बुद्धी नाही त्यांनी शारीरिक श्रमाची काम करावी अशा प्रकारचा विचार अरिस्टॉटलने गुलामगिरीचं समर्थन करताना केलेला आहे. राज्यामध्ये काही कार्य अशी असतात की त्या पार पाडण्यासाठी काही लोकांना त्या ठिकाणी आदेश देणं आवश्यक असतं. मग आदेश देणारा मालक आणि त्या आदेशाचं पालन करणारा जो असेल तो गुलाम. अशा प्रकारे मित्रांनो अरिस्टॉटलने 4 बाबींच्या आधारावर त्या ठिकाणी गुलामगिरीचं समर्थन केलेलं आहे. गुलामगिरीच्या संदर्भात त्यांनी मांडलेले आधार जे आहेत ना त्याचा विचार आपण या भागात केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जे काही व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन प्रथमतः आपणास प्राप्त होण्यास मदत होईल. ओके, थँक्यू.